चला तर मंडळी, सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू करूया। खाणाऱ्याला सुद्धा चावण्याची गरज पडणार नाही। तोंडात टाकताच विरघळणारे तीळ आणि गुळाचे लाडू बनवायचे आहेत। सुरुवात करूया। साहित्य घेतलेलं आहे 2 वाटी तीळ। खमंग भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत तडतड करीत नाहीत तोपर्यंत गरगर करत काढून घ्यायचं आहे, जेणेकरून पावडर झालं पाहिजे। असा गोळा होऊ नये, त्यासाठी आपल्याला गरगर फिरून काढायचं आहे। सोबतच 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। ते पण आपल्याला छान असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे। तुम्ही निम्मे पण घेऊ शकता, 2 वाटी तीळ आणि 2 वाटी शेंगदाणे। पण आपल्याला तीळ जास्त वापरायचे आहेत, कारण की तिळाचे लाडू बनवायचे आहे मकर संक्रांती स्पेशल। आता दोन्हीही मिळून काढून घेतलेलं आहे। आता दोन्हीही पावडर एकत्र करूया। शेंगदाणेसुद्धा त्याच पद्धतीने काढायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये थोडा थोडा गूळ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। गूळ आणि ते पावडर एकत्र फिरवलं ना, छान असं गुळाचा आणि त्याचा एकजीव होतो। सोबत थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे। साखर आवडत असेल तर टाका, नाही तर गुळाचं प्रमाण जास्त वाढवा। 2 वाटी तिळाला 2 वाटी गूळ घेतलेला आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत, जसे मी बांधत आहे। तर यामध्ये तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, खवा असेल तर खवासुद्धा वापरू शकता आणि ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता। एकदम भारी लाडू लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। मी यामध्ये तूप खवा काहीच टाकलेलं नाही, फक्त तीळ आणि गुळाचे लाडू बनवलेले आहेत आणि त्यामध्ये टाकलेले आहे शेंगदाणे। संक्रांती स्पेशल आहे, पारंपरिक पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत। पाहू शकता, अलगद फुटत आहेत हात लावल्याबरोबर, तसेच तोंडात टाकताच विरघळतात असे लाडू झालेले आहेत आणि खायला पण अप्रतिम झालेले आहेत। एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतात। ज्यांच्या तोंडात दात नाही ते सुद्धा अगदी खाऊ शकतात। तिळाचे लाडू बिन दाताच्या माणसाला खाता येत नाहीत, त्यामुळे हे त्यांच्यासाठी स्पेशल आहेत। आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत। बाय बाय।